नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी होणारी भेंडी बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत 10 ते 12 भेंड्या, लाल तिखट, हळद, गरम मसाला, मीठ, बेसन पीठ आणि कॉर्नफ्लॉवर. आता ही क्रिस्पी भेंडी जेवढ्या झटपट बनवून होते तेवढेच ती कमी साहित्यात पण बनवून होते. लहान मुलांनाच काय, वरण भातासोबत सुद्धा ही आपण बनवू शकतो. तर त्यासाठी बघा, इथे मी 10 ते 12 भेंड्या धुवून चांगल्या स्वच्छ करून घेतलेल्या आहेत. त्या अशा पद्धतीने कापून घेतलेल्या आहेत, म्हणजे त्याचे असे उभे स्टिक बनवून घेतलेले आहेत, जेणेकरून तेलात ते कुरकुरीत होतील. स्टिक्स अगदी पातळ बनवा. बघा, अशा पद्धतीने भेंडी चिरून घ्या, उभी आणि पातळ. बघा, छान भेंडी चिरून घेतली की आपण ती एका भांड्यात काढून घेऊया. त्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ टाकून घेऊया. त्यानंतर 1 चमचा कॉर्नफ्लॉवर सुद्धा टाकून घ्या. लाल तिखट टाका, हळद, गरम मसाला, मीठ टाकून आपण हे छान एकजीव करून घेऊया. यात पाणी टाकायची अजिबात गरज नाही, कारण भेंडी चिकट असते आणि ओली देखील असते. त्यामुळे हे व्यवस्थित भेंडीला चिकटलं जातं. त्यामुळे भेंडीला पाणी अजिबात टाकू नका. पाणी टाकलं तर ते क्रिस्पीसुद्धा होणार नाही. फक्त भेंडीच नाही तर कारल्याची सुद्धा या पद्धतीनेच तुम्ही कुरकुरीत भाजी बनवू शकताय. बघा, गॅसवर आपण एक कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये आता तेल ओतून घेऊया. ही भेंडी तळायला तेलसुद्धा जास्त लागत नाही. छान तेल गरम झालं की अशी सुट्टी करून आपण ती भेंडी तळून घेऊया. बघा, ह्या पद्धतीने भेंडी छान तळून घ्यायची. आलटून पालटून दोन्ही साईडनी आणि कमी गॅसवर ही भेंडी आपण तळून घेऊयात. एकदम कुरकुरीत छान स्टिक्स तयार होतात. आपल्यासारख्या आयांची नेहमी तक्रार असते, मुलं भेंडी, कारली भाजी खात नाहीत. तर त्यांच्यासाठी ही एकदम परफेक्ट रेसिपी आहे. बघा, छान अशी मस्त स्टिक्स तयार होतात, एकदम कुरकुरीत लागतात. पॅकेट फूडपेक्षा आठवड्यातून एकदा जरी आपण मुलांना हे अशा पद्धतीने भेंडी किंवा कारली बनवून दिली तरी काहीच हरकत नाही. अशा प्रकारे मी थोडी थोडी करून सगळी भेंडी बघा अगदी छान तळून घेतलेली आहे. तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे भेंडी क्रिस्पी बनवू शकताय. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशी क्रिस्पी भेंडी ही तुम्हाला नक्की आवडेल याची मी खात्री देते. एकदा अशी क्रिस्पी भेंडी नक्की करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बघा, भेंडी तयार झाल्यानंतर मी त्याच्यावर असा चाट मसाला टाकलेला आहे आणि छान सगळीकडून तो चाट मसाला लावून घेतलेला आहे. आता स्वस्त खा आणि मस्त राहा.